विठ्ठल 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 विठ्ठल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. पर उपकारे नेणे पर निंदा, परश्रेया सदा बहिणी माया. भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवना वना माझी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. प्रस्तुत प्रसंगी वैशाख पौर्णिमा म्हणजेच तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीची पौर्णिमा, जिला बुद्ध पौर्णिमा म्हटल्या जाते. या प्रसंगी केळवद तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये होत असलेली बुद्ध जयंती निमित्ताची ही प्रवचन सेवा, जी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निश्चितपणे अगदी अनोखी असणार आहे. बुद्ध जयंती आणि तीही विठ्ठल मंदिरात होते. त्या निमित्ताने समस्त गावकऱ्यांचं या निमित्ताने मी विशेष असं अभिनंदन करतो. या बुद्ध जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन सेवा आणि या प्रवचन सेवेसाठीचे जे सर्व संयोजक आहेत, ज्यांनी माझ्याशी संपर्क केला, ते प्रतापदादा पाटील, जे गावचे सरपंच आहेत, आणि सर्व संयोजक मंडळी, या सर्वांना मी या निमित्ताने धन्यवाद देतो. आणि प्रवचन सेवेला सुरुवात करत असताना आजचा जो प्रासंगिक घेतलेला सेवेकरता जो अभंग आहे, तो अभंग आहे जगद्गुरु जगद्वंद्य संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील. आणि आजचा अभंग निवडण्याचं दुसरं जे कारण आहे की गाथेतला हा अभंग आणि बुद्धाने दिलेल्या विचारधारेमधलं जे सार आहे ते आहे पंचशील. याचा आणि या अभंगाचा आपल्याला अनेक ठिकाणी प्रचन किंवा संयोग दिसून येतो. जसं पंचशीलात म्हटलेलं आहे, पानाती पाता वैरमणी सिक्खापदम समाधियामी. हे जे पहिलं शील आहे, ह्या शील म्हणजे अभंगाचं, तुम्ही याला ओवी म्हणता येईल किंवा हा अभंग म्हणता येईल. म्हणजे याचा हे पाली भाषेत आहे, याचा मराठीत अर्थ आहे, मी कोणत्याही प्राणी मात्राला ठार करण्यापासून वा ठार करण्यास कारण ठरण्यापासून अलिप्त राहील. वैरमणी म्हणजे मी त्यापासून दूर राहील. दुसरं जे शील आहे ते आहे अदिन्नदाना वैरमणी सिक्खापदम समाधियामी. वैर म्हणजे मी त्याचा त्याग करतो, आणि सिक्खापदम समाधियामी म्हणजे मी अशी प्रतिज्ञा करतो की मी लबाडीने वा बळजबरीने इतरांची मालमत्ता संपादन करण्यापासून वा बाळगण्यापासून अलिप्त राहील. सरळ अर्थ आहे, मी चोरी करणार नाही. तिसरं जे शील आहे ते आहे मूसा वादा वैरमणी सिक्खापदम समाधियामी. असत्य बोलण्यापासून, असत्य भाषेपासून मी अलिप्त राहील. चौथं सुरा मेरे मज्ज पमादठाना वैरमणी सिक्खापदम समाधियामी. कोणत्याही मादक पदार्थापासून ज्यामुळे नशा येईल अशा पदार्थाचं मी सेवन करणार नाही. ज्यामध्ये तंबाखू असेल, मदिरा असेल किंवा वेगवेगळे जे बिडी सिगारेट, ज्या पदार्थाने गांजा अफू हे सगळं त्यामध्ये ज्याने नशा येते अशा पदार्थाचं मी सेवन करणार नाही. आणि पाचवं आणि अत्यंत महत्त्वाचं शील कामे सुमेच्छारा वैरमणी सिक्खापदम समाधियामी. माझ्या पत्नीशिवाय इतर सगळ्या स्त्रिया माझ्यासाठी आई किंवा बहीण असतील. म्हणजेच तुमचं चारित्र्याच्या संदर्भाचं हे शील आहे. हे आहे पंचशील. आणि ह्या पंचशिलाचा
आणि आपल्या इकडे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जो अभंग मी तुमच्या पुढे ठेवला होता त्याचा सहसंबंध आहे. तिथं जसं म्हणलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. धन जोडा, पैसा मिळवा, परंतु तो उत्तम व्यवहारातून, चोरी करून नव्हे किंवा इतर अनैतिक मार्गाने नव्हे. म्हणजे आपल्याला हे सहजपणे लक्षात येते. दुसरं जे म्हटलंय त्यांच्यामध्ये, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. जर अशा पद्धतीने त्याने जीवन जर जगलं तर त्याची जीवनामध्ये प्रगती होईल. पुढं काय म्हणतात जगद्गुरू, पर उपकारे नेने परनिंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया. इथं कामे स्मेच्छारा वैरमणी. म्हणजेच परस्त्रिया ह्या माझ्यासाठी आई किंवा बहिणीचा दर्जा आहे, हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. आणि तसंच म्हणजे इकडं गाथेतला हा अभंग आणि इकडचं जे पंचशील आहे यांचा फार महत्त्वाचा सहसंबंध आहे, हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. भूतदय, प्राणी मात्रावर सुद्धा दया करा. इकडं जे म्हटलंय की चोरी करणार नाही किंवा इतर प्राण्यांची मी हिंसा करणार नाही, इकडं प्राणी मात्रावर दया करा. हा जो सहसंबंध आहे, हा सहसंबंध आपल्या सहजपणे लक्षात येतोय. हा सहसंबंध आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ह्या दोन्हीमध्ये असणारं जे साम्य आहे ते साम्य आपण सहजपणे समजून घेतलं पाहिजे. या सोबतच एकीकडं बुद्धाने जी विचारधारा दिली होती त्या विचारधारेचा प्रसार प्रचार भारतभर जगभर झालेला आहे. बुद्धाच्या विचारधारेच्या प्रभावाने लिंगायत धर्म असेल जे बसवेश्वरांनी स्थापन केलेला, किंवा भगवान महावीरांनी स्थापन केलेला जैन धर्म असेल, या दोन्ही धर्माचं जो असणारा जो प्रभाव आहे तो बुद्धाचा प्रभाव आहे, बुद्धाच्या विचारधारेचा प्रभाव आहे. त्यामुळे ते निर्माण झालेलं आहे. आता आपल्याकडे बुद्धाविषयीच्या अनेकदा गैरसमज आहे. हे गैरसमज असण्यामागं कारण आहे की आपण बुद्धाला समजून न घेतल्यामुळे. डॉक्टर आह साळुंखे जे मराठा भूषण आहेत ते सांगतात की माझ्या सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीमध्ये सर्वोच्च स्थान हे बुद्धाचं आहे. त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, निश्चितपणे अतिशय मार्गदर्शक असा ग्रंथ आहे जो आपण सर्वांनी वाचला पाहिजे. मलाही बुद्ध कळण्यामध्ये या ग्रंथाचा फार महत्त्वाचा वाटा आहे. कारण अनेकदा मलाही ज्या पद्धतीने बुद्ध माहीत होणं गरजेचं, त्याच्यासाठी मला वाचावं लागलं, त्याच्यासाठी मला ऐकावं लागलं. आणि एकदा तो समजला की तो मग आपल्याला परका वाटत नाही. एक छोटं उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवतो आणि पुढं जातो. बंधूंनो, लक्षात घ्या, 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. माझा उलट तुम्हाला प्रश्न आहे, 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत येथे बौद्ध कोण होतं, कोणते अनुयायी होते, कोणते लोक होते? ज्या अर्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला स्वीकारलाय, पण 13 ऑक्टोबर पर्यंत तो भारतात असला पाहिजे, त्याचा प्रसार प्रचार असला पाहिजे. कारण त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास करून तो स्वीकारलेला आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जसंही आमची जी मानसिकता आहे जातीय चेतनेची, बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये अस्पृश्य समजले जायचं. अस्पृश्य लोकांनी तो पवित्र असा धम्म स्वीकारला, तशीही इथल्या माध्यमांनी, इथल्या व्यवस्थेने असा प्रसार प्रचार केला की आता तो अनटचेबल लोकांनी स्वीकारलाय. म्हणजे तो आपला नाही का? ही जी माध्यमांनी केलेली किंवा त्या काळातल्या पंडितांनी केलेली जी चतुराई आहे, यामुळे आपल्या सामान्य लोकांमध्ये एक गोंधळ निर्माण झाला आणि आपण सर्व बौद्ध धम्मापासून, तथागतापासून दूर झालेलो आहोत, ज्याचे परिणाम आपल्या सर्वांना आजही भोगावे लागत आहेत. म्हणजे त्यांनी तो स्वीकारल्यामुळे त्यांच्या वर्तनात अनेकदा खूप इष्ट बदल झालेले आहेत. आपण बुद्धाला समजून घेत असताना बुद्धांचे जे वडील आहेत ते आहेत शुद्धोधन आणि ते आहेत शाक्य कुळातले.
तत्कालीन जी गणराज्य व्यवस्था होती, त्या गणराज्य व्यवस्थेमध्ये गण म्हणजे शेतकऱ्यांचा समूह. 500 पर्यंत जर शेतकरी असतील तर त्यांचा गण तयार व्हायचा आणि त्याला गण म्हटलं जायचं. आणि अशा गणराज्याचा सम्राट किंवा राजा हे शुद्धोधन होते. आणि शुद्धोधन यांच्याकडे विपुल प्रमाणामध्ये जनावरे आणि शेती होती. आपल्याला त्या संदर्भाने मी निश्चितपणे सांगेल की बुद्धा अँड हिज धम्मामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी लिहून ठेवलंय, शुद्धोधना वॉज अ वेल्दी पर्सन, द लँड ही हेल्ड वॉज व्हेरी एक्सटेन्सिव्ह अँड द रिटेन्यू अंडर हिम वॉज व्हेरी लार्ज. याचा मराठीमध्ये सरळ सरळ अर्थ आहे की शुद्धोधनाकडे हा खूप श्रीमंत माणूस होता, वेल्दी पर्सन. त्याच्याकडे असणारी जी जमीन होती ती खूप मोठी होती आणि त्याचा जो महसूल होता त्या काळामध्ये सर्वात जास्त होता. आता तथागत गौतम बुद्ध यामध्ये म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे पूर्ण नाव आपण वारंवार उच्चारतो. त्यामध्ये गौतम बुद्ध आपण ज्याला म्हणतोय त्याचं मूळ नाव आहे सिद्धार्थ. सिद्धार्थ शुद्धोधन शाक्य. तर त्या सिद्धार्थ आणि त्याला जे आपण गौतम जे म्हणतोय, गौतम या शब्दाचा अर्थ आहे गौ म्हणजे गाई बैल आणि तम म्हणजे पुष्कळ. ज्यांच्याकडे पुष्कळ अशी गाई बैल आहेत ते घराणं म्हणजे गौतम. लक्षात आला ह्या शब्दाचा अर्थ. पहिला शब्द आहे तथागत. तथा म्हणजे सत्य, तथ्य. आणि जो सत्यापर्यंत तथ्यापर्यंत पोचलाय, ज्याला यथार्थ ज्ञान झालंय तो तथागत. तथागत सिद्धार्थ गौतम आणि बुद्ध, ज्याला ज्ञानाची प्राप्ती झाली तो बुद्ध. म्हणजे बुद्ध ही जी संकल्पना आहे ही ज्ञानाची आहे, नेतृत्वाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तथागत गौतम बुद्ध ही संकल्पना आपल्याला समजल्यानंतर आता आपण जर फारच जातीय मानसिकतेतून आपला जो मेंदू जर खूपच विचार करलो तर शुद्धोधनाची जर जात आम्ही शोधली तर ते निघतात कुणबी, शेतकरी. कुणबी आज कोण आहेत आपण याच्यात सहजपणे लक्षात येते की कुणबी असणारा. कारण एक गोष्ट मी तुमच्या पुढे ठेवली आहे की बाबासाहेब आंबेडकर जे तत्कालीन महार जातीतले होते त्यांनी तो स्वीकारलाय. म्हणजे बुद्ध हा म्हणजे कोण धम्म स्वीकारलाय म्हणजे हा आपण होतो. मी आणखी एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवीन की आपल्याला राजा माहीत आहे, वेगवेगळे राजे माहीत आहेत, परंतु ज्याच्याकडे अनेक राजे ज्याचे मांडलिक आहेत, अनेक राजे ज्याच्या ताब्यात आहेत, अशाला सम्राट म्हटलं जाते. आणि असा सम्राट कोण होता? अशोक. त्या सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर त्याच्या लक्षात आलं आणि त्यानेही बुद्धाचा धम्म स्वीकारला. आणि बुद्धाचा धम्म स्वीकारून त्याने पत्नीने अखंड भारतभर किंवा भारताच्या बाहेर आशिया खंडामध्ये बौद्ध धम्माचा विचार प्रचार केलेला आपल्याला आढळून येतो. आपल्याला आजही भारताचं राष्ट्रीय जे प्रतीक आहे ज्यामध्ये राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत असा जर प्रश्न विचारला तर अनेकदा आपल्याला उत्तर येते 3. किंवा इकडून जे लोक आहेत त्यांनी तिरंगा 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 असा प्रचार केलेला आहे. परंतु आपल्याला सहजपणे मला इथं आनंद वाटतोय की तुम्ही एक जणांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिलं की 4. निळ्या रंगात असणारे जे अशोक चक्र आहे हे जे सारनाथ जे आहे ज्या ठिकाणी बुद्धाचं पहिलं प्रवचन झालं आणि त्या ठिकाणी असणारा जो स्तंभ आहे, स्तूप आहे, यावरून देशाचा जो आपल्या भारत देशाचा जी काही प्रतीक आहे त्या प्रतीकामध्ये हे जे अशोक चक्र आहे हे धम्माचं प्रतीक आहे. ही गोष्ट मी तुम्हाला माहीत असलेली फक्त तिची पुनरावृत्ती करत आहे. आणि म्हणून या निमित्ताने ही गोष्ट आम्ही जाणून घेतली पाहिजे. सम्राट असणारा अशोका जो या आपल्याला अनेक शिलालेख सापडतात, अनेकदा जे ऐतिहासिक पुरावे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या बौद्ध धम्माचे किंवा तथागताच्या विचारधारेचा प्रचार करणारे जी लोक आहेत त्यांची आपल्याला सहजपणे माहिती होते.
आपण सहजपणे दुसरी गोष्ट, भारतामध्ये जवळपास 2000 लेण्या आहेत, पैकी 1500 लेण्या या महाराष्ट्रात आहेत. आणि या लेण्यामध्येही आपल्याला सहजपणे, आता मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्ञात असलेली, फक्त तिची पुनरावृत्ती करतोय, की बुद्धाचा जो सत्याचा शोध घेण्यासाठी, किंवा ते एक राजपुत्र आहेत, यांनी हे बुद्ध कसे झाले, तर रोहिणी नदी जी आहे, शाक्य आणि कोलीय, म्हणजे तथागताचे वडील हे शाक्य म्हणजे शुद्धोधन, आणि त्यांची आई महामाया ही कोलीय गणातली, आणि कोलीय गणातली असणारी, म्हणजे हे दोन गण एकत्र आले. परंतु तत्कालीन एक घटना घडली की उन्हाळ्याचे दिवस होते आणि रोहिणी नदीच्या पाण्यावरून पाणी कुणी घ्यायचं, वाद निर्माण झाला, तंटा निर्माण झाला, आणि त्यासाठी युद्धाची तयारी झाली. आणि सेनापतीने युवराज असणाऱ्या तथागतालाही, म्हणजे सिद्धार्थलाही सांगितले की तुलाही लढायचं. सिद्धार्थने हे सगळं विचार केला आणि त्यांनी लढण्यास नकार दिला, आणि तेथून ते युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना या घटनेतून बुद्धाने, जर कुटुंबातले आई आणि वडिलांचे नातेवाईक एकमेकांसोबत युद्ध करत असतील, तर या दुःखाचं जे कारण आहे, ते कारणाचा शोध घेण्यासाठी पत्नी यशोधरा, वडील या सर्वांसोबत चर्चा करून या दुःखाचं कारण शोधण्यासाठी त्यांनी बाहेर पडले. आणि जवळपास 35 वर्ष बुद्धांनी चारिकेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार करायला सुरुवात केली. या ज्या गोष्टी मी तुमच्या पुढे ठेवते, याला कारण आहे बंधूंनो, त्या काळामध्ये, म्हणजे अशोकाच्या काळामध्ये असणारा, जे आपल्याकडे म्हटलं जातं की तक्षशिला, नालंदा ही जी विद्यापीठं होती, आणि या विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थी, 13,000 विद्यार्थी त्या काळामध्ये शिक्षण घेत होते. आजचे कोटीमध्ये संख्या जाईल, आणि जवळपास 1000 शिक्षक त्या काळामध्ये अध्यापन करत होते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जगभरातून शिक्षणासाठी आपल्याकडं लोक यायचे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुमच्या पुढे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ठेवतोय की बुद्धाच्या संदर्भाने आपल्याकडं आणखीन गैरसमज आहे की पंचशिलानंतर जे त्रिशरण आहे, त्या त्रिशरणामध्ये बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि असं जे म्हटले जातं, याचा जर आम्ही ह्या पाली भाषेतल्या वाक्यांचा जर अर्थ बघितला तर आमच्या सहजपणे लक्षात येते, मी बुद्धाला शरण जातोय. आणि बुद्ध म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्ञान, नेतृत्व. मी नेतृत्वाने जे सांगितलंय त्याचा स्वीकार करतोय, त्याला शरण जातोय. दुसरं जे आहे विचारधारा. धम्म म्हणजे एक विचारधारा आहे जी समतेवरती आधारलेली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावर आधारलेली विचारधारा. आणि या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी मी तिला शरण जातोय, तिचा स्वीकार करतोय. आणि तिसरं आणि महत्त्वाची गोष्ट संघटन, संघाला शरण जातोय. आपण नेतृत्व, विचारधारा आणि संघटित जर असू तर आपल्या प्रभाव हा इतरांवर पडत असतो, आणि म्हणून संघटित असण्याला खूप मोठी किंमत आहे. संघटनेचं तुम्हाला उदाहरण मी सहजपणे सांगेन. द्राक्ष जे आहेत, आपण जर बाजारात गेलो तर सहजपणे बघतो द्राक्षाचा गाडा आहे, आणि द्राक्षाच्या गाड्यावरती जी द्राक्ष आहेत, 2 प्रकारची द्राक्ष दिसतात आपल्याला. काही घडाची द्राक्ष आहेत जे घडाला, आणि त्यापासून काही द्राक्ष बाजूला पडलेले आहेत. जर आम्ही दोन्ही प्रकारच्या द्राक्षापैकी जर घडाच्या द्राक्षाचा भाव विचारला तर ते 25ला पाव किलो आहेत. आणि आम्ही जर सहजपणे ही द्राक्ष कशी आहेत तर तो सांगतो 25 रुपयाला किलोभर. तरीही घेणारा ग्राहक ही 25 घडाची द्राक्ष घेतो. ती 25ला किलोभर मिळत असली तरी घेत नाही. याचा सरळ अर्थ आहे की त्याची जी किंमत आहे ती शून्य आहे. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे, संघटित असण्याला फार महत्त्वाची किंमत आहे, आणि म्हणून संघटित असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी तुमच्या पुढे जो अभंग घेतला होता, आणि इकडं पंचशील आणि त्रिशरण, तसंच बुद्धाने वयाच्या 80व्या वर्षापर्यंत या
देशामध्ये किंवा भारतभरामध्ये विचारधारेचा प्रसार प्रचार करण्यासाठी, लोकांना मध्यम मार्ग देण्यासाठी प्रचार केलेला आहे. इकडे संत नामदेवांनी बुद्धाचा विचार स्वीकारला आहे आणि बुद्धाचा विचार स्वीकारून त्यांनी त्या विचारधारेचा प्रचार केलेला आहे. जसं इकडं ज्ञानाला महत्त्व दिलंय, तसं संत नामदेव म्हणतात, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. ज्ञानाचा दीप इकडं पण बुद्धाने सांगितलंय, अतः दीप भव. स्वतः तुम्ही ज्ञानी व्हा, प्रज्वलित व्हा. आणि इकडं संत नामदेवही म्हणतात की आम्ही ज्ञानी झालं पाहिजे. त्यांचा आणखीन एक प्रासंगिक अभंग तुमच्या पुढे ठेवून, ज्याला आपण संत नामदेवाचं पसायदान म्हणतोय. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग. आणि इकडे तथागत म्हणतात, चरत भिक्कवे चारिकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय. लोकानुकंपाय अत्तानुहिताय, आदि कल्याणम मध्य कल्याणम अंत कल्याणम. या पाली भाषेतल्या वाक्याचा सरळ अर्थ आहे की मी ही जी चारिका आहे, हा जो प्रचार आहे, मी बहुजनांच्या हितासाठी. तर बहुजन या शब्दाबद्दलही आपल्या बसलेल्या किंवा अनेकांच्या डोक्यात फार संकुचित आहे. बहुजन म्हणलं, अरे बहुजन म्हणजे आपण सर्व, बहु म्हणजे अनेक, बहु म्हणजे खूप, म्हणजे पुष्कळ जे आहेत. बहुजन या शब्दाला दुसरा अर्थ काय? अल्पजन. मग अल्पजन कोण आहेत आणि बहुजन कोण आहेत याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि सगळ्या बहुजनांच्या हितासाठी बहुजन हित आहे आणि बहुजनांना सुखी करण्यासाठी ही विचारधारा आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि इकडं पण म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. आणि ही संत मंडळी सुखी असो. इकडं बुद्धांनी सांगितलेल्या विचारधारेत आणि तीच विचारधारा संत नामदेव पुढे नेतात. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की जगद्गुरु संत तुकाराम महाराज जे भामनाथाचा डोंगर किंवा भंडारा डोंगरावरती ज्या ठिकाणी ते अभ्यास करायचे, ज्या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झालाय, त्या संदर्भाने भंडारा डोंगरावरती आणि त्याच्या आजूबाजूला असणारे ज्या काही कार्ला, बेडसे, शिवनेरी या परिसरात असणाऱ्या अनेक बुद्धमूर्ती तुकाराम महाराजांनी पाहिल्या आहेत. आपल्याला त्या ठिकाणी अनेकदा त्या दिसतही आहेत. जे कपाट जे आहे, कपाट नावाचं डोंगराच्या तिथं जे असणारी जी लेणी आहे आणि तिथं असणारं जे विहार आहे, त्या विहारामध्ये, तिथल्या लेणीमध्ये बुद्धांच्या कार्याचा प्रभाव आपल्याला संत तुकारामावर पडलेला सहजपणे दिसतोय. बुद्ध जसं म्हणतात, संत तुकाराम म्हणतात, बौद्ध अवतार माझिया अद्रष्टा, मौन्यमुखी निष्ठा धरियली, लोकांची यासाठी श्यामचंद्रभुज, संतासवे गुज बोलत असे. म्हणजे बौद्ध अवतार जो आहे, बुद्धाने या ठिकाणी अवतार घेऊन ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे तेच. किंवा संत नामदेव म्हणतात, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णावया मात नामा म्हणे. संत नामदेवांनी या अभंगामध्ये आपल्याला सहजपणे सांगितले की आम्ही बुद्धाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी जन्माला आलो आहोत आणि जे त्यांनी सांगितलेले काम आहे त्याचं वर्णन ते लोकांना प्रचार करण्यासाठी आलेलो आहेत. यामधून आपल्याला सहजपणे लक्षात येते. किंवा संत नामदेवांचा आणखी एक अभंग आहे, शोधाचा महाशोध, बोधाचा महाबोध, शुद्धाचाही शुद्ध बुद्ध विटेवरी. यामधून आपल्याला सहजपणे लक्षात हे सगळे जे प्रासंगिक अभंग आहेत. किंवा संत जनाबाई म्हणतात, होऊन या कृष्ण कंस वधियला, आता बुद्ध झाला सखा माझा. आता माझा जो सखा आहे
मी आता बुद्धाचा सखा झाला, यामध्ये आपल्याला सहजपणे लक्षात येतात. किंवा संत बहिणाबाईंनी त्याही पुढे जाऊन म्हटलंय, कलियुगी हरी बुद्धरूप धरी तुकोबा शरीरी प्रवेशिला. तुकोबा रायाच्या शरीरामध्ये त्यांचं बुद्धाने तुकोबा रायांच्या माध्यमातून आपला जो कार्य विस्तार आहे किंवा आपलं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला सहजपणे लक्षात येतं. म्हणजे या अभंगामधून सहजपणे जो संतांच्या वरती असणारा जो प्रभाव आहे हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. किंवा संत तुकाराम पुन्हा म्हणतात, थोडा वया अवघा चेष्टांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. आम्हाला हे जो शिखासूत्र आहे, शेंडी आहे, यांचा संबंध तोडून शुद्ध होण्यासाठी आम्हाला बुद्धाच्या जवळ जावं लागणार आहे, बुद्ध समजून घ्यावं लागणार आहे. किंवा जसं म्हटलंय, शरण शरणवाणी शरण त्रिवाचा विनवणी. आता शरण आणि त्रिवा, आता त्रिवाची जी संज्ञा आहे त्या त्रिवाचा अर्थ येते बुद्धम धम्म आणि संघ. म्हणजे ही जी शरण जो आलाय ना, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी. शरण शरणवाणी शरण त्रिवाचा विनवणी. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये असणारा हा अभंग आपल्याला या गोष्टीची सहजपणे लक्षात येतो. किंवा संत सोयराबाई आणखीन या गोष्टीला दुजोरा देतात, देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला 16 तो झाला कवन धर्म. आम्हाला संत सोयराबाईच्या माध्यमातून सहजपणे लक्षात येतं की ज्या पद्धतीने विषमतावादी व्यवस्थेमध्ये लोक ज्या पद्धतीने स्त्री आणि पुरुष असा भेद करून मासिक धर्म जो स्त्रीचा आहे, ज्या माध्यमातून आमची तुमची माझी उत्पत्ती झालेली आहे, जे त्याला ज्या संत म्हणतात की तो शेंबडासारखा आहे, जे घाण आहे, म्हणजे तिला मासिक धर्म येणं. परंतु मासिक धर्म असलेल्या स्त्रींनी मंदिरात येऊ नये, तिनं एखाद्या कार्यात सहभागी होऊ नये, हा जो धर्माचे ठेकेदारांनी दिलेला जो काय मेसेज आहे तो चुकीचा आहे. त्याचं खंडन संत संप्रदाय, वारकरी संप्रदाय निश्चितपणे करतो. त्याला कुठंही थारा नाहीये, कारण इथं सगळे म्हटले आहे, या रे लहान थोर भलते नारी आणि नर सगळे लहान थोर या. इथं तुम्हाला कुठलीही प्रवेश बंदी नाहीये, कोणत्याही अवस्थेत या, कसेही या इथं, आणि कोणत्याही जाती धर्माचे भलते नारी आणि नर कोणीही या. तुम्हाला इथं तुम्हाला मी आणखी एक गोष्ट या निमित्ताने पुन्हा सांगेल बंधूंनो, की महाराष्ट्रामध्ये किंवा इतर देशामध्ये विठ्ठल असं जे एकमेव दैवत आहे, जिथं जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मध्यस्थाची किंवा कोणत्याही सामानाची तेल लागत नाही, नारळ लागत नाही, साडी लागत नाही, किंवा कपडे, म्हणजे काही मंदिरामध्ये कपडे काढून जावं, कोणतंच बंधन नाहीये. कोणतं इथं सगळ्यांचा म्हणजे एकमेव असं दैवत आहे ज्या ठिकाणी कुणीही येऊ शकतोय. आणि म्हणून ही जी परंपरा आहे बंधूंनो, ही परंपरा ही वारकरी विचारधारेची आहे, वारीला महत्व आहे. मी तुमच्या पुढे आणखी एक गोष्ट या निमित्ताने ठेवील. बुद्धाने जे पद्यकाव्य लिहिलंय, जे काही साहित्य लिहिलेलं आहे त्याला गाथा म्हटलेलं आहे, जसं थेरी गाथा किंवा टप गाथा. आणि संतांनी पण जे अभंग लिहिलेत, म्हणजे संत नामदेवांची नामदेव गाथा, संत तुकारामांची तुकाराम गाथा, म्हणजे गाथा हे जे म्हटलं जातंय. किंवा आम्ही वारीकरी लोक आहोत आणि वारीमध्ये दिंडी हे महत्त्वाचं आहे. बुद्धांच्या काळामध्ये बुद्ध असेल किंवा सारीपुत्त असेल किंवा तत्सम, त्यावेळेस चारिका काढायचे. चारिकेमध्ये काय होतं की 8 महिने प्रसार प्रचार आणि 4 महिने अभ्यास. या चारिकेमध्ये जे बुद्ध भिक्खू असत ते पायी चालायचे आणि त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे मुक्काम पडायचे, भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केल्या जायची. आपल्याला निश्चितपणे सांगेल की जी वारी निघते, या वारीमध्ये जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांचीही पायी चालतात आणि त्यांची भोजनाची व्यवस्था होते. दुसरं भगवा हा जो शब्द आहे, हा शब्द म्हणजे मूळ जो शब्द आहे हा त्रिपिटकामधला आहे. आणि या त्रिपिटकामध्ये बुद्धांच्या पासून तो आलेला शब्द आहे, ज्याचा उल्लेख बुद्ध साहित्यामध्ये हजारो वेळेस आलेला आहे. आणि
बौद्ध भिक्खूंचं असणारं जे वस्त्र आहे, ज्याला चिवर म्हटले जाते, त्याचा रंग हा भगवा आहे. आणि आमचे वारकरी जी पताका घेऊन चालतात तीही भगव्या रंगाची आहे. म्हणजे हे रंग सामर्थ्य, जसं साहित्य सामर्थ्य, त्याचबरोबर युगे 28 विटेवरी उभा. आता हे विटेवर असणारा जो उभा असणारा जो विठ्ठल आहे, या विठ्ठलाची जर तुम्ही मुद्रा बघितली, विठ्ठलाची मुद्रा, विठ्ठलाचे कान आणि विठ्ठलाच्या इतर देव बघा तुम्ही, कुणाच्या तरी हातामध्ये शस्त्र आहे, अस्त्र आहे, कुणाला अतिरिक्त हात आहेत, परंतु विठ्ठलाच्या हातामध्ये कोणतंही शस्त्र तुम्हाला दिसत नाहीये. त्याचे हात हे कटेवरती आहेत आणि तो शांतपणे असा उभा राहिलेला आम्हाला दिसतोय. यामधून आमच्या सहजपणे लक्षात येतंय की बुद्ध आणि विठ्ठल हे दोन नसून ते एकच आहे. म्हणून संतांनी जे लिहून ठेवलंय त्यामध्ये आम्हाला सहजपणे या गोष्टीचा प्रत्यय येतो. हे आम्ही सहजपणे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. जी साधर्म्य आहे किंवा जी समानता आहे ही आपल्याला सहजपणे लक्षात येते. फक्त बुद्धाविषयी आपल्या मनामध्ये अनेकदा गैरसमज पसरवलेला आहे. आपण तो गैरसमज दूर करून घेणं फार गरजेचं आहे. जर मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो की राची ढेरे जे प्रसिद्ध लेखक आहेत, त्यांनी श्री विठ्ठल एक महासमन्वय नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे, त्यामध्ये विठ्ठल हा बुद्ध असल्याची स्पष्टपणे नोंदवलं आहे. चित्र आणि शिल्पाच्या बाबतीतही महाराष्ट्रात तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी विंचुरकरांनी बांधलेलं जे गणेश मंदिर आहे त्याच्या गोपुरावरती बुद्ध शिल्प आहे. किंवा कोल्हापूरचं जे महालक्ष्मी मंदिर आहे त्या प्रकाराच्या ओवरीमध्ये आपल्याला बुद्ध असल्याची दिसून येते. त्याचबरोबर परळी वैजनाथ येथे असणारं जे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी मंदिराच्या वर जो कळस आहे त्या कळसाच्या चारही बाजूने तुम्हाला बुद्धचं जे शिल्प आपल्याला दिसून येते. याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जागतिक विद्वान आहेत, त्यांनी त्यांच्या एका निबंधामध्ये पंढरीचा विठ्ठल म्हणजेच बुद्ध आहे असं स्पष्टपणे नोंदवलेलं आहे. या निमित्ताने आपल्याला बंधूंना सहजपणे लक्षात येते की बुद्ध हा परका नाहीये, बुद्ध आपला आहे, आपण बुद्धाचे आहोत. आपण हे समजून घेणं फार महत्त्वाचे आहे. आणि बुद्ध हा दुसरा तिसरा कोणी नसून तो विठ्ठल आहे. हे मी तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून सहजपणे लक्षात आलेली ही जी विचारधारा आहे. तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट, संत तुकारामांनी त्यांच्या शिष्य असणाऱ्या बहिणाबाईंना सांगितलंय की पाली भाषेमध्ये असणारा वज्रशुची हा जो अश्वघोषाने बौद्ध ग्रंथ आहे त्याचं मराठीत अनुवाद करा. आणि म्हणजे तुकाराम महाराज बौद्ध ग्रंथाचा अनुवाद करून घेतात. यातून सहजपणे लक्षात येते की त्यांच्यावरती बुद्ध विचारांचा किंवा तथागतांचा प्रभाव होता. तुम्हाला आणखीन जोडणीसाठी एक गोष्ट सांगेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं जे बहिष्कृत भारत नावाचं जे वर्तमानपत्र होतं साप्ताहिक, त्यामध्ये संत ज्ञानेश्वरीतली ओवी घेतलेली, आता कोदंड घेऊन हाती आरूढ पायी रथी देई अलिंगण वीर वृत्ती समाधानी. किंवा त्यांचं जे मूकनायक नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी जगद्गुरु संत तुकारामांचा अभंग घेतलेला आहे. आणि तो काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले नवे जगी कोणी मुकियांचा जाण सार्थक लाजून नवे हित. ही जी टॅगलाईन आहे, ही जी लाईन आहे, ही आपल्याला सहजपणे लक्षात येते. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारामध्ये बाबासाहेब आंबेडकर आम्ही समजून घेत असताना एक गोष्ट आम्ही सहजपणे लक्षात घ्यावं लागेल की बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार यांना कबीरपंथी म्हटलं जायचं. आता हे जे कबीरपंथी आहेत, या कबीरपंथीयामध्ये कबीरांपंथी म्हणजे कबीरांच्या विचारधारेचे, तर कबीरांची जी विचारधारा आहे
ही संतांची विचारधारा. कबीर हे संत होऊन गेलेले आहेत आणि कबीरांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारित असणारं जे विश्लेषण आहेत किंवा जे अभंग आहे हे फार प्रभावी आहे. त्यापैकी एकच दोहा मी तुमच्या पुढे ठेवतोय वेळेच्या निमित्ताने. कबीर म्हणतात, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकला ले काठी धमकाया, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बाद पुजवाया, मुठ्ठी भर चावल लेके कव्वे को बाप बनाया. हा दोहा तुम्हाला ऐकताना मी बघतोय की सगळ्यांनी कान टवकारून ऐकलेला आहे. याचा अर्थ मी तुमच्या पुढे ठेवतोय. कबीर काय म्हणतात, मातीचं एक चित्र आपण बघा, मातीचं चित्र तयार करायचंय किंवा एखादी वस्तू शिल्प हे तयार करायचं आणि त्याची पूजा करायची. आपल्याकडं नाग कधी बनवतात? बरोबर, नागपंचमीच्या सणाला आई त्या भिंतीवरती उतार्याने वगैरे हे झाल्यानंतर तसंच बोटाने फिरवायची आणि नागाचं चित्र तयार करायची आणि गावाच्या जवळ असणारे किंवा शेतात असणारे जे वारुळ आहे त्याला दूध घेऊन जायला सांगायची, नैवेद्य घेऊन जायला सांगायची. आपण सगळेजण विज्ञान शिकलो पहिलीपासून. आपल्याला माहीत आहे की साप हा कधीच दूध पित नाहीये, तरीही आम्ही नागाला दूध घेऊन जातोय. म्हणजे जे करत नाही ते आम्ही त्यासाठी त्याला हे करतोय. चित्रातल्या नागाची आम्ही पूजा करतोय, परंतु घरात जर नाग निघाला, घरात जर साप निघाला तर काय करतो आम्ही? त्याची पूजा करतोय, त्याला नैवेद्य वगैरे दूध वगैरे दाखवतोय नाही. काय ले काठी धमकाया म्हणजे चित्रातल्या वस्तूची, चित्रातल्या म्हणजे ते लोखंडाचं चित्र असेल, आता जर कोणाची चांगली परिस्थिती येईल त्या ॲल्युमिनियमचं असेल, चांदीचं असेल, चित्रातल्या मूर्तीची, चित्रातल्या वस्तूची पूजा, नाग असेल किंवा इतर जे आम्ही बनवले त्या सगळ्यांची पूजा. आणि वास्तवात जर असेल तर त्यातला काठी म्हणजे पुढं कबीरांना म्हणायचंय, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बाद पुजवाया, मुठ्ठीभर चावल लेके. आम्ही जे आईवडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आईवडिलांची, घरामध्ये असणारे जे काही सासू सासरे आहेत, आईवडील म्हणजे सासू सासरे, त्यांची सेवा करा. आणि त्यांना काय अपेक्षित असते? त्या आईवडिलांना अपेक्षा असते 2 वेळचं जेवण, वर्षात 2 ड्रेस आणि आजारी पडल्यानंतर औषधोपचार. त्यांची पूजा करा. म्हणजे रोज त्यांना आरती ओवाळा असा अर्थ नाही. कबीरांना हे सांगायचंय. तत्कालीन परिस्थिती आणि आजचंही साम्य आपल्याला सहजपणे लक्षात येते. आणि म्हणून कबीरांच्या विचारधारेचा प्रभाव कबीरपंथी असणारे जे बाबासाहेब आंबेडकरांवरती सुद्धा तो प्रभाव होता. त्यांचे वडील त्यांच्याकडून कबीरांचे जे दोहे आहेत, अभंग आहेत, ते पाठ करून घेतले जायचे, त्यांना वाचन करायला लावले जायचे. आणि म्हणून तो वैज्ञानिक दृष्टिकोन बाबासाहेब आंबेडकरांमध्ये रुजला होता. आता जसं मी बुद्धांविषयी तुम्हाला सांगतोय की बाबासाहेब आंबेडकर 1916ला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यावेळेस त्यांना एक पुस्तक भेट देण्यात आलं होतं. ते पुस्तक भेट दिलं होतं कृष्णराव केळुस्कर गुरुजी, जे कदम आहेत त्यांचं मूळ आडनाव, आणि ते आहेत कोकणातले आणि ते आहेत मराठा. ते स्वतः त्यांनी लिहिलेलं बुद्धाचं चरित्र म्हणजे 1916ला कृष्णराव केळुस्करांनी बुद्धाचं चरित्र स्वतः लिहिलंय, ज्याचं महाराष्ट्र शासनाने पब्लिश केलेलं आहे. तुम्ही ते बघा. मराठा असणारा माणूस, त्याला माहित आहे आम्ही ती जाती, त्यांनी बुद्धाचं चरित्र लिहिलं आणि ते बाबासाहेब आंबेडकरांना भेट दिलंय. म्हणजे ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आमच्या सहजपणे हे गोष्टी लक्षात आलं पाहिजे की आम्ही जे जातीय चष्मे किंवा संकुचित विचाराने बघतोय तो तसा नाहीये, तर तथागत किंवा बुद्ध हे आपले आहेत. आपण त्यांना उघड्या डोळ्याने पाहणं हे आपलं फार महत्त्वाचं आहे. एकीकडं आपल्याला कर्मकांडावरती बुद्धाने जबरदस्त प्रहार केलेला आहे. त्यांनी सर्व कर्मकांड नाकारलेलं आहे. त्या संदर्भात एकच दृष्टांत तुमच्या पुढे ठेवील. सुंदरीक भारद्वाजाने बुद्धांना एकदा सांगितलं की ही जी बाहुका नदी आहे ना, या नदीत जर स्नान केलं ना तर असे सांगितले जाते की सर्व पापे धुवून निघतात. त्यामुळं आपण या नदीमध्ये स्नान करूया. बुद्ध
सुंदरीक भारद्वाजाला म्हणतात, तसं नाहीये. तू जर पापी असशील तर तू गया प्रयाग कुठल्याही नदीत स्नान कर, त्याने काहीही फरक पडणार नाही. पण तू सत्याने चालणारा, प्रामाणिक, चोरी न करणारा, हिंसा न करणारा असशील तर तू साध्या जलाशयात सुद्धा स्नान कर. तुला इतर कुठंही जायची गरज नाहीये. तुकारामांनी याच्या आम्हाला आणखी सोपं करून सांगितलंय. जाऊन या तीर्था काय तू केले, चर्म प्राक्षाळिले वरी वरी, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले, भूषण त्वा केले तयापरी. किंवा आम्हाला इकडं म्हटलं जातंय की तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थाच्या ठिकाणी धोंडा आहे, दगड आणि पाणी आहे, दुसरं तिथं काहीच नाहीये. हेही आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बुद्धाने दीर्घ निकायामध्ये ब्रह्मजाल्या सूत्रात माहिती दिली की जे ज्योतिष आहे, मांत्रिक विद्या आहे, शकून, नवस इत्यादीवरती त्यांनी कडाडून प्रहार केलेला आहे. आमच्याकडे जे म्हटलं जाते की ही दिशा वाईट आहे, हा काळ वाईट आहे, त्या बाबतीमध्ये प्रहार करताना दीर्घ निकायामध्ये सांगितलंच. तसंच संत तुकारामांनी सुद्धा फार स्पष्टपणे सांगितले, अवघा तो शकून रधी देवाचे चरण, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दिशा. हरीच्या दासाला सगळ्या दिशा, सगळा काळ हा शुभ आहे. शकून अपशकून ह्या गोष्टीला संत साहित्यामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये कुठंही थारा नाहीये. त्यामुळे तो विचार आम्ही करण्याची गरज नाहीये हे आमच्या सहजपणे लक्षात येतंय. आणि म्हणून आम्ही आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याही आम्ही या ठिकाणी समजून घेऊन आमच्या संत साहित्यामध्ये बुद्धांविषयीचा जो अनुनय आहे किंवा बुद्धांविषयीची जी माहिती आहे ती आम्ही समजून घेतली पाहिजे. एकीकडं संत म्हणजे जसं सांगितलंय की व्यसन करू नका, आणि त्यालाच इकडं ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग उडवली, भांग बुरका हे साधन, पछी पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैचा पांडुरंग. म्हणजे भांग बुरका पिणारे, मद्यपान करणारे यांच्यापाशी पांडुरंग नाही आहे, हे सगळं थोतांड आहे. आणि इकडं पण सुद्धा म्हटलंय की जसं का सुरा मेराय मद्यपमाद ठाणा, म्हणजे हे एकच आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आमच्यामध्ये जे काही गैरसमज आहेत या गैरसमजाला दूर करून एकीकडं आमच्याकडं म्हटलं जातं, संत नामदेवांनी म्हटलंय, आमचा एक विठ्ठल प्रचंड, इतर देवाचं न पाहू तोंड. म्हणजे इतकं जबरदस्तपणे मांडणी करताना संतांनी सांगितलंय की आमचा एक विठ्ठल इतका प्रचंड आहे की इतर कुणाचंच तोंड पाहायचं, कोणत्याच देवाचं तोंड पाहायची आम्हाला गरज नाहीये. संत तुकाराम आणखीन त्यामुळे म्हणतात की एका विठ्ठला वाचून न करू अनिक भजन, विठ्ठलाच्या वाचून इतर कुणाचंच भजन आम्ही करणार नाही, किंवा आमुच एक विठ्ठलची खरा, बाकीचा पसारा वावगाची. संत तुकारामांची गाथा हे सर्व अभंग मी तुमच्या पुढे जे ठेवत आहे, बोलत आहे, हे सर्व तुम्हाला माहीत आहेत. फक्त मी त्याची पुनरावृत्ती करूय की संत साहित्यामध्ये किंवा आम्ही सगळे विठ्ठल हे आमचं एकमेव दैवत आहे. इतर जे शेंद्री हेंद्री दैवत जे आमच्यामध्ये घुसली आहेत त्याला कुठंही थारा नाहीये. गाथेमध्ये त्या संदर्भाने म्हटलंय, शेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजे भूते खेते, आपल्या पोटाची रडती मागती शीते अवधान, आपल्या इच्छा आणि का पिढी काय ती देईल बरहाडी, कळोही आली तयाची जोडी अल्प रोकडी बुद्धी अधीरा. शेंद्री हेंद्री दैवत ज्यांना आम्ही भूलतोय ते सर्व चुकीचे आहे. आमच्याकडे या ठिकाणी महिला पण मोठ्या प्रमाणात आहेत. आम्ही अंधश्रद्धा आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे, ती अंधश्रद्धाही नष्ट केली पाहिजे. आणि या अंधश्रद्धा नष्ट करण्याच्या संदर्भाने अष्टांग मार्ग जो आहे, जे अष्टांग मार्गामध्ये आम्हाला या संत साहित्यातले जे अभंग आहेत त्याची सहजपणे प्रवृत्ती दिली. सम्यक दृष्टी
अष्टांग मार्गातले पहिलं जे आहे ते आहे सम्यक दृष्टी, पहिला मार्ग. आणि इकडे सांगितलंय की नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. आम्ही नवस जे करतोय ती सगळं अंधश्रद्धा आहे, ती अंधश्रद्धा दूर केली पाहिजे. भूत्या खेतेवरती आमच्याकडे आस्त्रा हे सारखा प्रकार आहे की सकून पाहणं. आमची आई वगैरे जे बघतात, महिलांमध्ये तो प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे सगळं साप चुकीचं आहे. याला कुठेही संत संप्रदायामध्ये किंवा बुद्धाने सांगितलेल्या विचारधारेमध्ये कुठेही थारा नाहीये. दुसरं जी आहे सम्यक संकल्प, बुद्धिमान आणि निश्चयी माणसाला साजेसा संकल्प केला पाहिजे. सम्यक वाचा, करुणेची मुक्त आणि सत्यपूर्ण वाचा आमची असली पाहिजे. सम्यक व्यायाम, शांततापूर्ण प्रामाणिक आणि शुद्ध आचरण आमचं असलं पाहिजे. सम्यक आजीव, कोणत्याही प्राणीमात्राला दुखापत न करणारी आमची उपजीविका असली पाहिजे. शाकाहाराचं आम्ही सेवन केलं पाहिजे. कोणत्याही प्राण्याच्या संदर्भामध्ये जे इतकं म्हटलंय की जी हिंसा आहे ती हिंसा इथं कुठं नाही आहे. सम्यक स्मृती, जागृत आणि कृतिशील मनाने आम्ही स्मृती ठेवली पाहिजे. 7वं जे आहे सम्यक कर्मांत आणि 8वं सम्यक समाधी, जीवनातील जे काही गहन आणि गूढ तत्वावरील जे आहे त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला संप्रदायामध्ये, संतांच्या विचारधारेमध्ये आणि बुद्धाच्या विचारधारेमध्ये हे दोन्ही विचारधारा वेगळ्या नसून एकच आहे. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगेल. बुद्ध म्हणतात सत्याला सत्य जाणा, असत्याला असत्य जाणा. याला संत तुकारामांनी आणखीन फार छान पद्धतीने सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मान येले नाही बहुमता. बहुमत जरी चुकीच्या गोष्टीला कडा असेल, लोक सगळे झुंड त्या प्रवाहात असेल, परंतु आम्ही सत्य जाणून घेतलं पाहिजे. आणि मी सत्याचा पुरस्कार करील, तिकडं जरी किती हे असू द्या, किती बहुमत असू द्या, परंतु मी सत्याचा हे पुरस्कार करील. महात्मा फुलेंनी शिक्षणाची व्याख्या करताना खूप छान पद्धतीने म्हटलंय की खरं आणि खोटं यामध्ये फरक करण्याची आणि खऱ्यासाठी संघर्ष करण्याची अक्कल जे देते ते शिक्षण. खऱ्यासाठी, सत्यासाठी आम्ही संघर्ष केला पाहिजे. खऱ्याच्या बाजूने आम्ही उभं राहिलं पाहिजे. खऱ्याचा पुरस्कार आम्ही केला पाहिजे. ही गोष्ट आम्हाला सहजपणे लक्षात येते. परंतु आम्ही काय करतोय, आम्ही बघतोय की एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगितलं. एकीकडं संत तुकारामांनी म्हटलंय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुसोरे आळविती. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी बी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये वृक्षांविषयीचा जो उदात्त हेतू आहे तो स्पष्ट केलेला आहे. परंतु मी एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आमच्याकडे पाखंडाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आमच्याकडे एक सण आहे दिवाळी. एखाद्या ग्रंथात असं लिहिलंय का कोणत्या दिवाळीला फटाके फोडले पाहिजे? आहे का? फोडतोय का आम्ही? मग हे कुठंच हे चुकीचं आहे, तरीही ते आम्ही करतोय. दुसरं आहे होळी. होळीच्या दिवशी आम्ही सर्वजण, मुलं वगैरे आमची, संध्याकाळी गावभर, दुपारच्या गावभर फिरतोय, बोंबा मारतोय आणि कुणाच्या तरी घराचं, कुणाच्या तरी छपराचं, कुणाच्या तरी शेतातलं जे लाकूड आहे गावखेड्यामध्ये ते लाकडं गोळा करतोय. त्याने विरोध केला तर त्याला शिव्या हसवतोय, बोंबलतोय त्याच्या नावाने. आणि संध्याकाळी त्या ठिकाणी इतकी उष्णता आहे, इतकी प्रचंड उष्णता, अशा अवस्थेमध्ये आम्ही ती होळी पेटवतोय. का पेटवायची? काही नाही, पेटवायची. धर्माने सांगितलंय. म्हणजे चिकित्साच नाही. आणि त्या होळीमध्ये आपल्या दारातही पेटवायची 5-10 गोवऱ्यांनी आणि त्यामध्ये पुरणपोळी अर्पण करायची. आता पुरणपोळीची गरज कुणाला आहे? म्हणजे त्या होळीला आहे का एखाद्या उपाशी असणाऱ्याला आहे? उपाशी असणाऱ्याला, बरोबर. आणि मग तरीही ती पुरणपोळी आम्ही त्या एक करतो. हे जे करतो याची चिकित्सा करत नाहीये. मी आणखीन एक पटकन तुमच्या समोर लक्षात येण्यासाठी सांगेल की एक 10 वर्षापूर्वी किंवा 12 वर्षापूर्वी कॉईन बॉक्स होते. कॉईन बॉक्स आठवतात तुम्हाला? हो.
हा 1 रुपया टाकायचा आणि समोरच्याला 59 किंवा 60 सेकंद बोलायचं. जर पुन्हा दुसरा 1 रुपया टाकावा लागेल, लाल डब्बा राहायचा. आत्ता राहिलेत का ते? नाही. आत्ता जर आमचे हे जे गुरुजी आहेत यांच्याकडे जर ते कॉईन बॉक्स यांनी घरी ठेवला किंवा सोबत ठेवला तर तुम्ही यांना काय म्हणताल? वेडे झाले काय? मग ज्या काही प्रथा परंपरा, कालबाह्य प्रथा परंपरा जर आम्ही पुढे नेत असू, त्याचं आजही अनुकरण करत असू, तर आम्हाला चिकित्सा करण्याची गरज आहे. आणि बुद्धाने आम्हाला ते शिकवलंय. बुद्धांच्या शिकवणीमध्ये आहे की मी म्हणतोय म्हणून ते खरं मानू नका, किंवा ग्रंथात आहे, पिटकात आहे म्हणून ते खरं मानू नका. परंपरा आहे, पूर्वीपासून आलेलं आहे म्हणून ते खरं मानू नका. तर स्वतः अनुभव घ्या, स्वतः त्या बाबतीमध्ये चिकित्सा करा आणि चिकित्सेच्या कसोटीवरती तुम्हाला जर ते हितकारक असेल तर ते पुढे न्या, असे सांगणारे बुद्ध आहेत. आणि हा जो विचार आहे यालाच गाथेमध्ये आणखी स्पष्टपणे सांगितलंय, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हिची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भार तुका म्हणे साण थोर. आणि धर्माचं जे पाखंड आहे, धर्माच्या नावाखाली ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत, ते सगळं पाखंडाचं आम्हाला खंडन करायचंय, त्याला बाजूला काढून टाकायचं आहे. आणि ते बाजूला काढून जो खरा धर्म आहे, जो मानवतावादी धर्म आहे, जो सत्य धर्म आहे, जो चिकित्सावादी धर्म आहे, त्या धर्माला, त्या संतांच्या विचारांना, त्या बुद्ध विचारधारेला आम्हाला पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून हे करत असताना शब्द तुम्हाला तीक्ष्ण शब्द बोलावे लागतील आणि कठोर शब्दांचा वापर करावा लागेल. त्यामुळं कुणी दुखावलं जाऊ शकतंय, परंतु तुम्ही कुणाचीही भीड, तो लहान आहे, तो मोठा आहे, तो खूप श्रीमंत आहे, सावकार आहे, आमदार आहे किंवा कुणी असो, तुम्हाला कुणाचीही भीडभाव न ठेवता सत्य सांगणं आहे. हीच शिकवण आम्हाला आजच्या या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने सहजपणे पुढं घेऊन जायची आहे. तथागत जो शब्द आहे मी त्याची तुम्हाला फोडही सांगितलेली आहे. आणि सोबतच शुद्ध धनाविषयी, भगवाविषयी, गाथा हे जे शब्द आहेत, ह्या सगळ्या शब्दांविषयीची जी एकमेकाचा जो सांस्कृतिक अनुबंध आहे तो पुढे तुम्हाला सांगितलेला आहे. संत तुकारामांविषयी आपले जे ते म्हणतात की मला हा जो वारसा आहे ना, नामदेवे केले स्वप्नामाई जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. मला संत नामदेवांनी आदेशित केल्याने मी हे कवित्व किंवा ही गाथा लिहिली, ही विचारधारा पुढे नेलेली आहे. आणि म्हणजे वारकरी धर्माचा, वारकरी विचारांचा पाया रचत असताना संत नामदेवांनी, जसं मी सांगितलं, बुद्धांपासून जी विचारधारा स्वीकारली आहे, तर त्यांनी या विचारधारेचा पाया रचत असताना आता बऱ्याचदा कीर्तन याचा उद्देश आहे, कीर्तनाचा उद्देश आहे वर्तनात बदल. कीर्तन वर्तन बदलामध्ये, इष्ट वर्तन बदलासाठी कीर्तन आहे. कीर्तनाचा उद्देश हा व्यक्तीच्या किंवा जो समूह जो ऐकतोय त्याने त्याच्या वागण्यामध्ये इष्ट वर्तन बदल केले पाहिजेत. ते हसवण्यासाठी नाहीये, ते लोकांच्या करमणुकीसाठी नाहीये, तर ते शिक्षणाचं, प्रबोधनाचं माध्यम होतं कीर्तन. आणि म्हणून ह्या कीर्तनाच्या माध्यमातून, कीर्तनाचं जी परंपरा आहे ती पंढरपूरच्या त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुरुवात करणारे संत नामदेव आहेत. आपण बऱ्याचदा म्हटलं जातंय की ही नामदेवाची गादी आहे, नारदाची गादी. नारद आणि कीर्तन या दोन वेगळ्या गोष्टी. नारदी कीर्तन वेगळं. आपण हे कीर्तन हे जे सुरू केलंय ते संत नामदेवांनी सुरू केलंय. आणि संत नामदेवांनी सुरू केलेल्या कीर्तनामध्ये त्याचा उद्देश जो आहे तो व्यक्तीच्या प्रबोधनाचं माध्यम म्हणून स्वीकारलंय. आणि त्याच संत नामदेवांना ज्यांनी समतावादी विचारधारेचा प्रचार भारतभर केलाय, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर तुम्ही पंजाब जा, राजस्थान जा किंवा इतर राज्यामध्येही तुम्हाला
संत नामदेवांच्या विचारधारेला मानणारी लोक आहेत. शीख धर्माने तर त्यांचे अभंग, त्यांचे आणि गुरु रविदासांचे जे अभंग आहेत त्यांच्या गुरु ग्रंथ साहेबमध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि म्हणजे संत नामदेवांचा जो प्रखर विचार आहे समतेवरती आधारित, ज्यांनी सर्व संतांना सोबत घेऊन, म्हणजे संत ज्ञानेश्वरांना त्यांनी सोबत घेऊन भारत भ्रमण केलेलं आहे. संत ज्ञानेश्वर हे त्यांच्या पेक्षा 5 वर्षाने लहान आहेत, परंतु त्यांना सोबत घेऊन भ्रमणामध्ये त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांनी आणि समाधी घेतली. त्यांनी कीर्तन केलेलं नाही हे तुम्हाला मान्य आहे. किंवा म्हणजे एक गोष्ट म्हणजे कीर्तनाची परंपरा, प्रबोधनाची परंपरा जी सुरुवात केलेली आहे ती संत नामदेवांनी केली. सर्व संतांना सोबत घेतलंय आणि सर्व संतांना घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचा विचार रुजवलाय. म्हणून खऱ्या अर्थानं संत नामदेव हे वारकरी धर्माचे संस्थापक आहेत किंवा त्यांनी पाया रचला असे म्हणता येते आपल्याला. परंतु त्याच संत नामदेवाला, आता इथं आमची वारकरी मंडळी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, गजर जो आहे आमचा गजर, त्या गजरामध्ये संत नामदेवाचं नाव आहे का? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, असं आमचं गजर नामदेव आले का? जर या गजराला जर आम्ही असं केलं, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, म्हणजे ज्यांचा उच्चार म्हणजे शब्द जे महत्वाचे आहेत ना, जाणीवपूर्वक हाईड अँड हायलाइट थिअरी जी केलेली आहे ही आम्ही समजून घेतली पाहिजे. शब्दांच्या सामर्थ्याविषयी संत तुकाराम फार छान पद्धतीने म्हणतात की शब्द ही शस्त्र आहेत. शब्दांचा योग्य वापर, त्या शब्दांचा अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे. अनेकदा शब्द हे आम्ही जाणीवपूर्वक योग्य शब्द वापरले पाहिजे. विचारधारा प्रसार प्रचार करत असताना शब्दांची फार महत्त्वाची गरज असते. आणि म्हणून ज्ञानी होऊन ज्ञानाचा जो सिद्धांत आहे, जो आम्हाला तथागतांनी दिलेला आहे, तोच विचार आमच्या संतांनी पुढे नेलेला आहे. तो विचार आणि ते साम्य आम्ही या निमित्ताने समजून घेणं आणि त्या विचारधारेला, म्हणजे बुद्ध हे दुसरे तिसरे कोणी नसून ते आमचे आहेत, आम्ही बुद्धाचे आहोत, हा विचार या निमित्ताने आपण खूप छान पद्धतीनं समजून घेतला असेल अशी मला निश्चितपणे आशा आहे. आजच्या सेवेच्या निमित्ताने तुमच्या सर्वांसोबत मला या ठिकाणी चर्चा करता आली, बोलता आलं, तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलंय, त्याबद्दल मी निश्चितपणे तुमचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देत असताना पसायदान घेऊया आणि पसायदानाने या सेवेचा मी पूर्णविराम करेल. आता सामूहिक पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे येणे वाद्य यज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे पसायदान हे.